नमस्कार मंडळी, आम्ही ॲग्रिकोड यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत माकली मसाला। माकली साफ करत असताना ती आतून खेचून घ्यायची, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जी नळी असते ती काढून घ्यायची। त्याचबरोबर त्याचं पित्त आहे ते काढून घ्यायचं। त्यानंतर ते दात आहेत माकलीचे ते सुद्धा काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीमध्ये माकली साफ करायची आहे। त्यानंतर माकलीच्या वर जो कवर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। कवर एकदम अलगद निघून जातो, पाहू शकता। सर्व माकल्या साफ करून घेतलेल्या आहेत। आता त्या कट करून घेऊया। कट करत असताना अशा मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। अशा प्रकारे माकली मच्छी कट करून झालेली आहे। माकली मच्छी आता 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। माकली मसाला करण्यासाठी इथे काळा वाटणाचा वापर करत आहोत। काळं वाटण करण्यासाठी भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, मिरची आणि अद्रक याचं वाटण तयार करून घेऊया पाट्यावर। वाटण तयार करून झालेलं आहे। वाटण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चुलीवर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अख्खा खडा मसाला आहे ते टाकून घेऊया। त्याचबरोबर वाटून घेतलेलं लसूण आहे ते टाकून घेऊया। लसूण थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आहे ते टाकून घेऊया आणि परतून घेऊया। कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो टाकून घेऊया चिरलेला। टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून द्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं काळं वाटण आहे ते या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि वाटणाला तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत वाटण या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये कट केलेली माकली मच्छी आहे ती टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया।
सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आंबोशी टाकून घेऊया. आंबोशी म्हणजेच मीठ लावून सुकवलेली कैरी. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. भांड्यावर ढाकण ठेवून देऊया अर्धा तास आणि माकली मसाला शिजत ठेवूया. साधारण 30 मिनिटांनंतर माकली मसाला तयार आहे, पाहू शकता. यावर ढाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मातीच्या भांड्याला खालून लागणार नाही. अशा प्रकारे माकली मसाला तयार आहे. आता त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.